मला वाटतं तलावांचं शहर म्हणून हे ठाणे प्रसिद्ध आहे आणि म्हणून या तलावांची जी झालेली अवस्था आहे, महापालिकेच्या हाकेच्या अंतरावरती असलेला ऐतिहासिक असा सिद्धेश्वर तलाव, ज्या सिद्धेश्वर तलावामध्ये ब्रह्माची मूर्ती त्या ठिकाणी सापडली होती, असा हा ऐतिहासिक तलावाची अवस्था गेली 3-4 महिन्यापासून मला वाटतं महापालिकेच्या आयुक्तांना मी भेटलो आणि त्यांना ती अवस्था सांगितली आणि मला वाटतं 2 वेळेला त्या ठिकाणी मासे, त्या ठिकाणी असंख्य असे मासे त्या ठिकाणी मेले आणि जी अवस्था त्या तलावाची झाली होती, आयुक्तांनी आश्वासन दिलेलं आहे की 31 मे पर्यंत या संबंध जे काय त्याच्यावरती उपाययोजना आहेत त्या करणार आहोत. तिथला जो गाळ आहे, तो जो तलावाचे जे आउटलेट आहेत ते आम्ही साफ करणार आहोत आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या तलावाचं जे संवर्धन करण्याचं वचन त्यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर घोडबंदर रस्ता जो आहे त्या ठिकाणी MMRDच्या माध्यमातून दोन्ही सर्व्हिस रोड त्या ठिकाणी काम चालू आहे आणि यालाच आक्षेप असा आपण नोंदवला होता की तुम्ही सर्व्हिस रोड बंद करू नका, परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी सर्व्हिस रोड बंद करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि त्याच्यामध्ये त्या जो हायवे आहे, घोडबंदर रस्ता आहे, त्याला ते मर्ज करतायत आणि ते करत असताना पावसाळ्यापूर्वी 31 मे पूर्वी हे कामं व्हायला पाहिजे होती, परंतु दुर्दैवाने ती झालेली नाहीत. कारण तिथल्या किती असंख्य जी ड्रेनेज लाईन त्याकडे डॅमेज झालेल्या आहेत, कित्येक ठिकाणी जे गटार आहेत ते अपूर्ण अवस्थेत आहेत. त्याचबरोबर पाण्याच्या लाईन सुद्धा त्या ठिकाणी काही ठिकाणी टाकायच्या राहिलेल्या आहेत आणि हे पावसाळ्यापूर्वी काम व्हायला पाहिजे होतं, परंतु ते झालेलं नाही. ते सुद्धा लवकरात लवकर करतो असं आश्वासन त्या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे. त्याचबरोबर जो मासुंदा तलाव आहे, या मासुंदा तलावाचं जे पाणी ओव्हरफ्लो जो आहे, मासुंदा तलाव भरल्यानंतर त्याचं जे पाणी आहे संपूर्ण रस्त्यावरती येतं, जो आपलं शिवाजी पथ आहे तलावपाळीच्या समोरचा. त्याचबरोबर बाजारपेठमध्ये पाणी त्या ठिकाणी तुमचं, त्यामुळे व्यापाऱ्यांचं सुद्धा नुकसान होतं. या संदर्भामध्ये एका ठिकाणी जो कलवट आहे तो अर्धवट अवस्थेत आहे, ते सुद्धा त्यांच्या निदर्शनास आणलं आणि त्या जे काही आपण अंडरग्राऊंड त्या ठिकाणी नाला जो बनवलेला आहे त्यातल्या कित्येक ठिकाणी अजून गाळ काढलेले नाहीत. त्याचबरोबर हे शहरातले जे प्रमुख नाले आहेत त्यातली फक्त 40 ते 45% कामं पूर्ण नालेसफाईची झालेली आहेत, जेणेकरून आज तुम्ही बघितले असेल नालेसफाईची हातकी सफाई, म्हणजे ते वाढ बघतात ठेकेदार की कधी मोठा पाऊस येतोय जेणेकरून ऑटोमॅटिकली हा नाला कसा साफ होईल या दृष्टिकोनातून जी हातकी चलाखी त्या ठिकाणी करायचं काम चालू आहे आणि ते सुद्धा बाब निदर्शनास आणली आणि त्या संदर्भात सुद्धा 31 मे पूर्वी हे नाला, कारण 9 तारखेला मला वाटतं पाऊस येण्याची शक्यता आहे आणि म्हणून ही कामं 31 मे पर्यंत करण्यात यावी या दृष्टिकोनातून आपण सांगितलेलं आहे. स्टेशन रोड असेल किंवा आतला जो बाजारपेठ रस्ता असेल, या ठिकाणी सुद्धा वाहतूक कोंडी होते, लोकांना जायला सुद्धा फुटपाथवरती जागा नाही. अशा परिस्थितीमध्ये जे काय आज बेशिस्तपणा वाढलेला आहे फेरीवाल्यांचा, तो सुद्धा त्या ठिकाणी दूर करण्यासाठी सांगितलेला आहे. अशा पद्धतीने पावसाळ्यापूर्वी येणारी जी काही कामं आहेत, काही ठिकाणी तुम्ही बघितलं असेल यावेळेला वंदना टॉकीजच्या इकडे फक्त 1 तास पाऊस पडला तर त्या ठिकाणी सुद्धा पूर्ण पाणी तुंबलं होतं आणि त्या ठिकाणी सुद्धा जे काही आपला जो राममारुती रोड क्रॉस आहे त्या ठिकाणी जो अंडरग्राऊंड नाला आहे तो सुद्धा साफ करणं गरजेचं आहे. त्याच बाबतीत सुद्धा सूचना केल्या. प्रभात टॉकीजच्या इथला जो नाला आहे, त्याचबरोबर राममारुती रोडच्या इथला नाला आहे, त्याचबरोबर डॉक्टर कणबूर यांच्या इथे आतल्या ह्याच्यामध्ये सुद्धा एक नाला आहे की जो तो त्या राममारुती क्रॉस रोडला नाल्याच्या इथे जातो, तो सुद्धा साफ करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणचे जे काही पाणी तुंबतं त्या संदर्भामध्ये सांगितले. जो तलावाचा जो ओव्हरफ्लो आहे, जो ओव्हरफ्लो पूर्वी मला वाटतं MH हायस्कूलच्या ठिकाणी जो नाला आहे त्याला तो कनेक्ट केला होता, परंतु आज गेले कित्येक वर्षापासून तिकडचा जो ओव्हरफ्लोचा लेआउट आहे, म्हणजे तो हे जो रस्ता आहे तो त्या ठिकाणी बंद झालेला आहे आणि त्या ठिकाणी त्या नाल्याला जॉईन करणं गरजेचं आहे, ती सुद्धा सूचना केलेली आहे. अशा पद्धतीने
वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत, त्याचबरोबर दरवेळेला पावसाळ्यामध्ये झाडं ह्याच्यावरती पडून, गाडीवरती पडून कित्येक लोकांचं मृत्युमुखी या ठिकाणी पडलेले आहेत. तर यासाठी पावसाळ्याच्या अगोदर मला वाटतं ही छाटणी होणे गरजेचं आहे आणि त्या संदर्भात सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही 31 मे पर्यंत ही जी काय सुचवलेली कामं आहेत ती आम्ही पूर्ण करू. खऱ्या अर्थाने 30 आणि 31 मेची डेडलाईन दिली का वाटतं अनेक राज्य गृह प्रश्न सुटतील का आणि पावसाळ्यापूर्वी कामं होतील? आता आयुक्तांनी आम्हाला ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे की ही सर्व कामं जी आहेत ते 31 मे पर्यंत आम्ही पूर्ण करू. थोडा विश्वास मला वाटतं ठेवायला पाहिजे, नाहीतर 31 मे नंतर बघू आपण. दरवर्षीप्रमाणे 31 मेची डेडलाईन ही महापालिकेकडून दिली जाते, मात्र नाल्याच्या बाजूला जी काही घरं आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी हे येतच असतं, मात्र त्याच्यावर उपाययोजना होत नाही, नालेसफाई वेळेवर होत नाही. मला वाटतं यासाठी सर्वात महत्वाची म्हणजे जी हातकी सफाई या ठिकाणी नालेसफाई जे चालू आहे त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. कित्येक ठिकाणी गाळ उचललेला नाहीये आणि ते वाट बघतात की हा गाळ परत नाल्यामध्ये जाऊ दे. आणि तुम्हाला माहिती असेल या ठिकाणी ह्या वर्षी पाऊस जास्त आहे आणि जास्त प्रमाणात आहे आणि असं असताना हे संबंध नाल्याची जी खोली आहे जर ही वाढवली नाही किंवा गाळ काढला नाही तर मला वाटतं लोकांच्या घरामध्ये पाणी घुसेल. ही गंभीर बाब या दृष्टिकोनातून त्यांच्या निदर्शनात आणलेली आहे. गेल्या काही वर्षापासून या मागील वर्षापासून ठेकेदार नाले सफाई करत नाही, त्याचं कारण म्हणजे व्यवस्थित बिल निघत नाही. महापालिका देखील डबघायला आलेली आहे, कर्मचाऱ्यांचा पगार असतील सर्वात आता खापर जे ते ठेकेदारांना बोललं होतं, मात्र अशा पद्धतीने ठेकेदारांना जर वेळेत पैसे मिळाले तर त्यांचं काम आहे की वेळेत आम्ही काम करतो. ही खरी गोष्ट आहे कारण आज तुम्ही बघितलं असेल 2 वर्षाचे अजूनही ठेकेदारांची बिलं दिलेली आहेत. त्यामुळे यावेळेला साफसफाईसाठी टेंडर भरायला कमी लोक आले आणि त्यामुळेच ह्या दिरंगाईला वेळ लागतोय. आणि यावेळेला त्यांना आम्ही सांगितलं की या बाबतीमध्ये आपण प्रत्येक याला जबाबदारी वॉर्ड ऑफिसरला द्या आणि त्याला ती जबाबदारी त्या ठिकाणी पाणी तुंबलं तर त्याला त्या ठिकाणी सस्पेंड केलं पाहिजे. अशा दृष्टिकोनातून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. रोबो आणणार होते नाले सफाईला मागच्या वर्षीची संकल्पना. अहो, रोबो आणायची सर्व स्वप्न आहेत पण खिशात पैसे आहेत का हा पहिला विचार करा. दर महिन्याला त्या ठिकाणी प्रशासनाकडे हात जोडायला लागतात. आता मागे जो केंद्र सरकारकडून पैसे आले होते आता परत मला वाटतं 480 कोटी रुपये या ठिकाणी मागितलेले आहेत आणि असं दरवेळेला हे पैसे हे करून जी महापालिका या ठिकाणी जी डबगाईला आलेली आहे त्याला कारणीभूत म्हणजे इथलं जे सरकार आहे, त्याचबरोबर ज्या पद्धतीने इथे ज्या पद्धतीने या ठाण्यामध्ये या ठाणे महापालिका एक वेळची चांगली अशी महानगरपालिका सुनियोजन असलेली महानगरपालिका होती आणि स्वतःच्या ह्याच्यावरती मला वाटतं ही महानगरपालिका आम्ही लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी चालवलेली आहे. तुम्हाला माहिती असेल त्यावेळेला काँग्रेसच्या राजवटीमध्ये सुद्धा महानगरपालिका सक्षमपणे स्वतःच्या हिमतीवरती त्या ठिकाणी प्रोजेक्ट त्या ठिकाणी करत होती आणि असं असताना आज या महापालिकेची अवस्था काय झालेली आहे ते मला वाटतं न बोललेलंच बरं. अहो साहेब, त्यांचं लक्ष कुठे आहे? त्यांचं लक्ष फक्त याला फोड त्याला फोड, ह्याचं घर तोड त्याचा तोड कर, ह्याच्यावर केस टाक, हे काय एवढं दुसरं काय काम आहे त्यांचं? आज त्यांनी ह्या संबंध तुमची जिम्मेदारी आहे. तुम्ही आता कोणावरती दुसऱ्यावरती बोलून फायदा नाही आणि तुम्ही जर उद्या हे केलेलं असेल तर त्याची जबाबदारी पण तुम्ही स्वीकारली पाहिजेत ना. तुम्ही जर ती महापालिकेची अवस्था अशी करून ठेवली आहे की त्या ठिकाणी झाकण बदलायला पैसे नसतील तर मला वाटतं हे प्रोजेक्ट कुठून जे काही टेंडर निघतात ते बाहेरच्या प्रशासनातला जे काही पैसे आहेत त्याच्यातून हे सगळं टेंडर निघत आहेत. नगरपालिकेकडे कुठे पैसे आहेत प्रोजेक्ट करण्यासाठी? त्यामुळे आज याला सर्वस्वी जबाबदार हे लोकच आहेत. मेट्रो हे प्रोजेक्ट आहे मोठ्या प्रमाणात दरवर्षी वेळ मागत आहे. या दिवसात काम पूर्ण होणार मात्र वर्षाखेरीस होत आहे. त्यामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना. तुम्ही पण देखील मागे देखील एका वाहनावरती बसून बाईकवरती बसून वाहतूक कोंडी आज पण तुम्हाला म्हणतो, आज जर घोडबंदरवरनं तुम्हाला जर यायचं असेल 1 तास या ठिकाणी लागतो आणि ही वाहतूक कोंडी दरवेळेला आम्हाला सांगितलं जातं की मेट्रोचं नाव सांगतात, ह्याचं नाव सांगतात, परंतु आज अशी अवस्था आहे की त्या ठिकाणी कुठलंही नियोजन नसल्यामुळे आज तुम्ही सांगताय सर्व्हिस रोड बंद केलेले आहेत आणि या सर्व्हिस रोड हायवेला टच करणार आहेत घोडबंदर रोडला. तर
तर काय अवस्था होणार आहे? हे जेवढे हाऊसिंग कॉम्प्लेक्स आहेत, मोठमोठे जे आहेत, जे गृहसंकुलन आहेत, यांची अवस्था काय होणार आहे? उद्या समजा फायर ब्रिगेड असेल किंवा एखादा हार्ट पेशंट असेल, त्यांनी जायचं कसं? हा पूर्ण रस्ता जर ब्लॉक झाला तर सर्व्हिस रोडच्या मार्गाने त्या ठिकाणी जायची पर्यायी व्यवस्था होती, पण आज ती सुद्धा पर्यायी व्यवस्था तुम्ही लोकांनी काढून टाकली. आणि असं असताना आज जी परिस्थिती या ठाण्यामध्ये आहे, म्हणजे आज जर घोडबंदरवरून इकडे यायचं 1-1.25 तास लागतो, तर सर्वसामान्य माणसांनी करायचं काय? आज नोकरीवरती सुद्धा माणूस वेळेवर जाऊ शकत नाही, फ्लाईट पकडू शकत नाही, ट्रेन पकडू शकत नाही, अशी सर्वसामान्यांची अवस्था या ठिकाणी झालेली आहे. पण ऐकायला यांना कोणाला वेळ कुठे आहे? हे आपल्या यांच्या खुर्ची वाचवण्यामध्ये मग्न आहेत सर्व. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बैठक घेतली मंत्रिमंडळात, तर आता बदल्यांसंदर्भात देखील त्यांनी सांगितलं येणाऱ्या काळात आता बदल्या जे आहेत ते वर्षानुवर्षे अधिकारी त्याच ठिकाणी आहेत. काय वाटतं येणाऱ्या काळात बदल्या व्यवस्थित होतील? मला वाटतं जर त्यांनी असा निर्णय घेतला असेल त्याचं स्वागत करायला पाहिजे. कारण दरवेळेला तुम्हाला माहिती असेल वर्षानुवर्ष त्याच डिपार्टमेंटमध्ये लोक बसलेले आहेत, त्यामुळे त्यांना त्यांची भीती राहिलेली नाहीये. आणि ते जर मला वाटतं करत असेल ते मला वाटतं स्वागत करावं त्याचं. रेल्वे नाक्यावरती आज जे आहे ते पाहायला मिळालं, चॉपरनी सुधीर कोकाटे माजी नगरसेवक यांच्यावरती हल्ला होणार होता, मात्र त्यांच्या शिवसैनिकांवरती हल्ला झाला. कसं बघतात या गंभीर? आता मला वाटतं त्यांच्याबरोबरच्या शिवसैनिकांनी ठरवावं त्यांच्याबरोबर राहावं का नाही राहावं, कारण त्यांचीच सुरक्षा आता राहिलेली नाही. आज सुधीर कोकाटे आमचे नगरसेवक, मला वाटतं ज्येष्ठ नगरसेवक आहेत, आणि त्यांच्या ऑफिसमध्ये घुसून जर असा हल्ला होत असेल तर त्यांनी सुद्धा विचार करावा या गोष्टीचा. या ठिकाणी ठाण्यातला नागरिक तर सुरक्षित नाहीत, परंतु लोकप्रतिनिधी सुद्धा सुरक्षित नाहीत. शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो टेकडी नाका, आणि त्याच परिसर आनंद आश्रम आणि आजूबाजूला पोलीस आयुक्ताला आणि अशा प्रकारे चॉपर घेऊन फिरणं, म्हणजे याचा अर्थ पोलीस यंत्रणा असतील या इतर गोष्टी देखील. पोलीस यंत्रणेकडे आहेत कुठे माणसं? ट्रॅफिकला माणसं नाहीत, यांच्या सुरक्षा रक्षेमध्येच एकेकाला दिलेले आहेत. कार्यकर्ता असला तरी त्याला 5-5 बॉडीगार्ड दिले स्टेनगन सकट. भाजी आणण्यासाठी पण घरातल्या माणसाला दिलंय, पीएला 4-4, 5-5 दिलेले आहेत. तर पोलीस आहेत कुठे? परंतु हे मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत लक्ष घालावं. आज पोलीस यंत्रणेवर सुद्धा याच्यावरती भरपूर असा त्या ठिकाणी वारंवार म्हटलं जायचं, मात्र 17 रेल्वे स्टेशनचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होतं, मात्र त्याच्यामध्ये ठाण्याचं नाव नाहीये. ठाण्याचा खासदार कुठे आहे ते विचारा ना जरा. ठाण्याचे खासदार फक्त आपले फिरत असतात आपले आणि फक्त भाषण करत असतात. ओके, ठाणे तलावाचं शहर म्हटलं जातं. ठाणे तलावाचं मात्र ठाण्यातल्या तलावांचं संवर्धन झालेलं नाहीये आणि ठाण्याच्या तलावांची बिकट अवस्था ही मोठ्या प्रमाणात पाहिली जाते. ठाण्याला सांस्कृतिक शहर म्हटलं जातं, मात्र ठाण्यातली संस्कृती हरवत चालली. मला वाटतं ठाण्यातली सांस्कृतिक जे आहे ते तलावांची वाट लागले, शहराची वाट लागले, सुरक्षेची संबंध अभाव आहे. शहराचा विकास पण पूर्णपणे अजूनही अर्धवट स्थितीत आहे. ठाण्याची अवस्था काय आहे ते बघा, नागरिकांना विचारा, म्हणजे लोक तुम्हाला सांगतील काय आहे ते. कोविडची संख्या आता वाढत आहे, मुंबईप्रमाणे पुण्याप्रमाणे ठाण्यात आता कोविड शिरकाव होऊ शकतो, त्यामुळे नक्कीच उपाययोजनासाठी काय? मला वाटतं गेल्या आपले जे कोविड सेंटर आहेत ते कुठे आहेत, त्याचं सामान कुठे गेलं त्याची पण चौकशी केली पाहिजे. की एवढी सर्व किमती सामान, आम्ही कॉट आणल्या होत्या, ते ऑक्सिजन हे आणले होते, प्लांट उभे केले होते, त्याचं काय झालं, ते सामान गेलं कुठे, त्याची सुद्धा चौकशी लावायला पाहिजे. जेणेकरून आता कोविड वाढत आहे, ठाण्यामध्ये 3 रुग्ण सापडले कोविडचे, मुंबईला जोरात चालू आहे. तर आपल्या कोविड सेंटरचं सामान गेलं कुठे? करोडो रुपये आपण कोविड सेंटरमध्ये घालवलं. कोविड सेंटर आता जे आहे ते मला वाटतं कोणाला तरी देऊन बसलेले आहेत. महापालिकेने दिलेली हॉस्पिटलची अवस्था काय सांगा मला. ज्यांना नाममात्र दिलेले आहेत, परंतु ते सुविधा देत आहेत का नागरिकांना? तिथल्या पैसे मोजतायत, पैसे घेतल्याशिवाय इलाज केला जात नाही. महापालिकेच्या जागेची हॉस्पिटलची अवस्था आहे. त्यामुळे संबंध महापालिका फक्त आता ह्याच्या शिल्लक राहिलेली आहे, ती पण आता संपूर्ण डाव आहे. त्यामुळे नागरिकांनी याचा विचार करावा. स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुका जशा जवळ येतात त्या पद्धतीने आता जनसंवाद, जनता दरबार असे भरवले जात आहेत, त्यामुळे नागरिकांच्या सर्व समस्या सुटणार. अरे मला एक समजत नाही, सत्ताधाऱ्यांनी जनता दरबार घेणं म्हणजेच आपण
मंत्री असताना सुद्धा जर तुम्हाला जर जनता दरबार घ्यायचा लागतो तर दुर्दैवाची बाब आहे. आज या ठाण्यामध्ये तुम्ही महानगरपालिकेत जनता दरबार घेता, अरे नगरपालिकेत तुमचा जनता दरबार घेऊन काय उपयोग आहे? त्या महापालिकेतल्या प्रशासनावर तुमचा अंकुश नाही म्हणून तुम्हाला जनता दरबार घ्यावा लागतो. आज महापालिका तुमची आहे, सत्ता तुमची आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे, आणि असं असताना सुद्धा तुम्हाला जर इथे जनता दरबार घ्यावा लागत असेल दुर्दैव आहे. आणि त्या जनता दरबारामध्ये तेच प्रश्न असतात ना. आज तुम्ही बघितलं असेल की या जनता दरबारामध्ये जे प्रश्न मंत्रीच सोडवतो ना शेवटी, मग त्या मंत्र्याचं हे नाही का, त्याचे आदेश पाळले जात नाहीत का, हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे ना. महापौर बसवण्यावरती रस्सी आहे. भाजप म्हणतं येणाऱ्या काळात आमचा महापौर बसणार, राष्ट्रवादी म्हणतं आमचा. शिवसेना म्हणतं युती म्हणून लढणार. एकीकडे नरेश मस्के देखील नवी मुंबईमध्ये दुसरा वक्तव्य करतात, तर गणेश नाईकांना देखील दिवसण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय वाटतं येणाऱ्या काळात आता मला वाटतं गणेश नाईकांनी आज मला वाटतं 40 ते 45 वर्ष या राजकारणात आहे, आणि जे महाशय बोलते त्यांचा राजकारणात आता उदय झालेला आहे. हे मला वाटतं त्यांनी प्रत्येक, ते तर इंदिरा गांधीबद्दल पण बोलतात, ते पवार साहेबांबद्दल बोलतात, एवढे महान नेते आहेत. त्यामुळे त्यांनी पहिले स्वतःचं बघून मग दुसऱ्याकडे बघावं त्यांनी. ओके. एंट्री झालेली आहे, त्यामुळे अनेकांची नाराजी देखील दिसून नाही. येत आहे. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता पाहिलं तर मुंडेंना देखील भेट अजित पवारांनी फडणवीस यांच्यासोबत केली. काय वाटतं त्यांची नाराजी दूर करणं का मुंडेंची येणाऱ्या काळात एंट्री झाल्यामुळे विकास? फक्त खुर्च्यांचा बाजार चालू आहे. माझी खुर्ची आणि मला कशी मिळेल एवढंच चालू आहे. बाकी लोकांच्या समस्येबद्दल काही घेणं देणं नाही. कळलं का? पावसाळ्यापूर्वी कामं होण्यासाठी जर या नगरपालिकेत येत असेल तर मला वाटतं तुम्ही लोकांनी राजीनामा द्यायला पाहिजे. कळलं? आणि तुम्हाला तिथे जनता दरबार घ्यावा लागतो महापालिकेमध्ये, हे तर अजून मोठं दुर्दैव आहे. म्हणून जनतेने या इलेक्शनला ठरवावं यांना कुठे बसावं ते.